नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती 2026 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून इथे फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। वयोमर्यादा बघा 18 ते 69 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन 18,000 ते 1,20,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती तुम्हाला इथे ऑफलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे। नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र असणार आहे। परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा इथे कुठल्याही प्रकारची परीक्षा न देता तुम्हाला इथे नोकरी मिळणार आहे। डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारा तुमची इथे निवड केली जाणार आहे। या जॉबबद्दलची जर तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती समजेल। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती 2026 ही भरती निघालेली आहे। पदाचे नाव आहे हॉस्पिटल स्टाफ। या पदासाठी इथे भरती होणार आहे। पद संख्या आहेत 20 जागांसाठी इथे भरती होणार आहे। 30 मार्च 2026 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। खुला प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये इथे अर्ज शुल्क असणार आहे। 18 ते 69 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। 18 ते 1,20,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। धाराशिव महाराष्ट्र या ठिकाणी नोकरीचे ठिकाण असणार आहे। अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। निवड प्रक्रिया ही तुमची मुलाखतीद्वारे होणार आहे। शैक्षणिक पात्रता 10वी 12th आणि पदवी पास उमेदवार इथे अर्ज करू शकतात। बघा आपण संपूर्ण सविस्तर माहिती PDF नोटिफिकेशनमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या जॉबचा PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धाराशिव या अंतर्गत इथे भरती होणार आहे। अतिविशेष तज्ञ, सुपर स्पेशालिस्ट, विशेष तज्ञ, स्पेशलिस्ट, वैद्यकीय अधिकारी, MBBS BMS या पदाकरिता थेट मुलाखतीद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान 15वा वित्त आयोगाअंतर्गत जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, नगरी आरोग्यवर्धिनी केंद्र, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथील रिक्त पदावर कंत्राटी पद्धतीने अतिविशेष तज्ञ, विशेष तज्ञ, वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे। तर तुम्ही जे उमेदवार पात्र असतील ते उमेदवार इथे अर्ज करू शकतात। MBBS आणि BMS उमेदवार इथे अर्ज करू शकतात। 16 फेब्रुवारी 2026 पासून इथे पदे भरण्यासाठी रिक्त महिन्यातील 15 तारखेला जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद धाराशिव येथे मुलाखत आयोजित करण्यात येणार आहे। मुलाखतीचा दिनांक इथे दिलेला आहे 16 फेब्रुवारी 2026। त्यानंतर पदे रिक्त असल्यास महिन्याच्या 15 तारखेला इथे तुमची परत वॉक इन इंटरव्ह्यू इथे घेण्यात येणार आहे। सुट्टी असेल तर पुढील कार्यकालीन वेळेस तुमची इथे मुलाखत घेतली जाणार आहे। बघा मुलाखतीची वेळ 10 वाजता तुम्हाला तिथे जायचं आहे। ठिकाण बघा जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद धाराशिव या ठिकाणी तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे। थेट मुलाखतीचे वेळापत्रक इथे तुम्हाला दिलेलं आहे। अर्ज करणे सकाळी 10 ते 1 पर्यंत, अर्जाची छाननी 11 ते 2 पर्यंत, पात्र यादी 3 ते 4 पर्यंत आणि मुलाखत दुपारी 4 वाजेपर्यंत तुमची इथे सुरू होणार आहे। त्यानंतर कुठल्या पदासाठी इथे भरती होणार आहे बघा, नेफ्रोलॉजिस्ट यांच्यासाठी इथे भरती होणार आहे। किमान 18 ते कमाल 69 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। DM नेफ्रोलॉजिस्ट आहे यांच्यासाठी इथे 1,25,000 सॅलरी असणार आहे। त्यानंतर कार्डिओलॉजिस्ट यांच्यासाठी बघा किमान 18 वर्ष आणि कमाल 69 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। DM कार्डिओलॉजिस्ट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 1,25,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। गायनेकोलॉजिस्ट यांच्यासाठी बघा पिडियाट्रिशियन, ॲनेस्थेसिक सर्जन, रेडिओलॉजिस्ट आणि फिजिशियन कन्सल्टंट यांच्यासाठी बघा स्त्री रुग्णालय, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय इथे तुमची भरती होणार आहे। किमान 18 ते 69 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। गायनेकोलॉजिस्टसाठी MD MS गायनेकोलॉजिस्ट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। पिडियाट्रिशियन MD पिडियाट्रिशियन असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता। ॲनेस्थेसिकसाठी MD ॲनेस्थेसियन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। सर्जनसाठी MS सर्जन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। रेडिओलॉजिस्टसाठी MD रेडिओलॉजिस्ट असणे गरजेचं आहे एज्युकेशन। फिजिशियन कन्सल्टंटसाठी MD मेडिसिन असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 75,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे।
मेडिकल ऑफिसर यांच्यासाठी बघा, मेडिकल ऑफिसर MBBS यांच्यासाठी किमान 18 वर्षे, कमाल 69 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. MBBS असेल तर तुम्ही इथे अर्ज 60,000 पर्यंत इथे सॅलरी मिळणार आहे. मेडिकल ऑफिसर BMS आणि MBBS पदवीधारक उमेदवारांसाठी उपलब्ध न झाल्यास नागरी आरोग्यवर्धिनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना इथे भरती होणार आहे. असणारे 18, कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 69 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकतात. BMS उमेदवार इथे अर्ज करू शकतात. 25,000 प्लस 15,000 PBI तुम्हाला इथे मिळणार आहे. मेडिकल ऑफिसर MBBS यांच्यासाठी बघा, फुल टाईम तुम्ही इथे अर्ज करू शकता. नागरी प्राथमिक आरोग्य धाराशिव यांच्या अंतर्गत कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 69 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. MBBS उमेदवार इथे अर्ज करू शकतात. 60,000 तुम्हाला इथे सॅलरी लागणार आहे. मेडिकल ऑफिसर यांच्यासाठी बघा, नागरी प्राथमिक आरोग्य धाराशिव कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 69 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. MBBS उमेदवार इथे अर्ज करू शकतात. 30,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. बघा, तुम्हाला इथे अटी शर्ती सुद्धा दिलेल्या आहेत. यामध्ये आरक्षण जास्तीत जास्त कमी होऊ शकतो आणि या भरतीला स्थगिती देऊ शकते किंवा रद्द होऊ शकतं. हा अधिकार समितीचा असणार आहे, इथे सांगण्यात आलेलं आहे. ही भरती निव्वळ कंत्राटी स्वरूपाची आहे आणि तुम्हाला इथं कुठल्याही प्रकारचे कायमस्वरूपीचा हक्क गाजवता येणार नाही आणि तुम्हाला शासनाचे कुठलेही नियम अटी इथे सेवेबद्दल तुम्हाला इथे लागू राहणार नाहीत. कुठलाच कायमस्वरूपी हक्क तुम्हाला इथे गाजवता येणार नाही असं सुद्धा इथे सांगितले आलेलं आहे. तर कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. बघा, तुम्हाला इथं अशा पद्धतीची संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. ही संपूर्ण सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे मुलाखतीसाठी कुठे यायचं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. अर्ज शुल्क तुम्हाला बघा, खुला प्रवर्गातील उमेदवारासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये इथे अर्ज शुल्क असणार आहे. बघा, डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. डिस्ट्रिक्ट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या अंतर्गत तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. नॅशनल हेल्थ मिशन बघा, अर्जाचा नमुना तुम्हाला इथे दिलेला आहे. फोटो चिटकवायचा आहे. ॲप्लिकेशन पोस्ट तुम्हाला कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करताय, पोस्ट अप्लाय, नेम ऑफ कॅन्डिडेट, हजबंड नेम किंवा फादर नेम्स, डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे टाकायचं आहे. तुमचं मॅरिटल स्टेटस, ब्लड ग्रुप, जेंडर, NHM एम्प्लॉयमेंट, याआधी तुम्ही NHMमध्ये काम केलं असेल तर ते टाकायचं आहे. नॅशनॅलिटी, अप्लाइंग कॅटेगरी, सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे, कास्ट सर्टिफिकेट, रिलिजन, ओरिजिनल कॅटेगरी तुमची काय आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. डिमांड ड्राफ्ट डिटेल इथे भरायचे आहे. नेम ऑफ बँक, DD डेट, DD नंबर आणि DD अमाऊंट तुम्ही इथे भरली का ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. नेम ऑफ डिस्ट्रिक्ट पिनकोड तुम्हाला इथे कंपल्सरी टाकायचं आहे. ॲड्रेस टाकायचे, परमनंट तुम्ही इथे ॲड्रेस टाकू शकता. कॅन्डिडेट प्रोफेशनल एज्युकेशन समरी तुम्हाला टाकायचं आहे. तुमचं ग्रॅज्युएट 10वी 12th पोस्ट ग्रॅज्युएशन असं टाकायचं. कधीपासून कधीपर्यंत कंप्लीट केले, डिग्री सर्टिफिकेट, युनिव्हर्सिटी बोर्ड कुठल्या बोर्डमधून तुम्ही कंप्लीट केलं आहे, स्पेशलायझेशन सब्जेक्ट, फायनल इयर टोटल मार्क्स आणि फायनल इयर पर्सेंटेज तुम्ही इथे टाकू शकता. रजिस्ट्रेशन काउन्सिलिंग तुमच्याकडे आहे का ते येस नो टाकायचं आहे. डिटेल ऑफ रजिस्ट्रेशन काउन्सिलिंग टाकायचं आहे. नेम ऑफ काउन्सिलिंग, रजिस्ट्रेशन डेट, रजिस्ट्रेशन नंबर, व्हॅलिड अप टू कधीपर्यंत व्हॅलिड आहे. तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीचं डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला इथे दिलं जाईल. डेट आणि सिग्नेचर करून तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे प्रतिज्ञापत्रसुद्धा दिलेलं आहे. अशा प्रकारची संपूर्ण जॉबबद्दलची माहिती होती. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.